माननीय वैशालीताई यांनी पत्रकार परिषद घेतली होती दिवाळीच्या निमित्ताने. आपल्या सर्व पत्रकारांना इथे त्यांनी बोलवलेलं होतं आणि मला माहिती नाही काही कारण नसताना त्यांनी पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये सुरुवात असताना शेतकरी हा विषय त्यांनी घेतला आणि त्यांनी बोलताना असं सांगितलं की मला वाईट वाटतं की माननीय अमोल भाऊ शिंदे यांनी शेतकऱ्यांकरता काहीच केलं नाही. खरं तर ताई तुमचा अभ्यास खूप कमी आहात, राजकारणाची तुम्हाला ज्ञान खूप कमी आहात, तुम्ही माझ्या आदरस्थानी आहात. मी नेहमी तुम्हाला आदरानेच आतापर्यंत बोललेलो आहोत. पण एक छोटंसं त्यांनी माझ्याबद्दलचा पूर्व इतिहास जर कधी माझ्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा जर बघितला असता तर ताई असं बोलले नव्हते. ताई आठवण म्हणून सांगतो 2019 साली ज्यावेळेस मी इलेक्शन हटलो तर त्याच्या 15 दिवसामध्ये मी शेतकऱ्यांकरता एक आसूड मोर्चा काढलेला होता. त्याला तुम्ही सगळेच शेतकरी बांधव तिथे उपस्थित होते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरताच तो विषय होता. ताई तुम्हाला दुसरा आठवण करून देतो की ट्रान्सफॉर्मर संदर्भात ज्यावेळेस शेतकऱ्यांना मागच्या 2-3 वर्षापूर्वी ट्रान्सफॉर्मर जेव्हा नादुरुस्त होऊन मिळत नव्हते, 1-2 महिने मिळत नव्हते, त्याच्याकरता एकदा आणि दोनदा तीनदा आम्ही म्हणजे जळगावला पण मोर्चा काढला आणि पाचोऱ्यामध्ये सुद्धा मोर्चा काढला, धरणे आंदोलन केलं होतं आणि मी प्राऊडपणे सांगू शकतो, गर्वाने सांगू शकतो की तोही प्रश्न सोडवण्याचं काम अमोल शिंदे या शेतकरी पुत्राने केलेलं होतं. कालच्या कापसाच्या संदर्भात असेल, पीक विम्याच्या संदर्भात असेल, जे काही पाचोरा भडगाव पाचोऱ्यातील 46,000 शेतकऱ्यांना 95 कोटी आणि भडगाव तालुक्यातील 23,000 शेतकऱ्यांना 15 कोटी रुपये जे पीक विम्याचे पैसे मिळाले त्याचंही सर्व श्रेय मी श्रेय घेत नाही म्हणत, त्याच्याकरता प्रयत्न सुद्धा अमोल शिंदे यांनीच केलेलं होतं. पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना चांगले समाधानकारक पैसे मिळण्याचा प्रयत्न केला, पण भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगले समाधानकारक पैसे मिळाले नाही. तर त्याच्याकरता पुन्हा एकदा कलेक्टर ऑफिस, कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा काही त्याचे अवलोकन करता येतील का, त्यांना चांगले पैसे कसे मिळतील याच्याकरता प्रयत्न केला. मागच्या वेळेस पाऊस कमी पडला म्हणून पाचोरा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून करण्याकरता घोषित करण्याकरता मी प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रश्न जेव्हा कोविड झालेला होता तेव्हा 5 रुपयाने शेतकऱ्यांचे दुधाचे भाव उतरले होते, त्यावेळेस सुद्धा प्रयत्न अमोल शिंदेंनीच केला. असे मी अनंत उदाहरणं देऊ शकतो की ज्याकरता अमोल शिंदे हा सदैव शेतकऱ्यांकरता फिरत होता, त्यांच्या बांधापर्यंत पोहोचत होता. मला वाईट असं वाटतं की ताई तुमची जी कंपनी आहे ती शेतकऱ्यांच्या रिलेटेड आहे. तुम्ही एक असं उदाहरण दाखवून द्या की ज्या उदाहरणामुळे की तुम्ही तुमचा स्वार्थ ज्या निमित्ताने कंपनीला 2 पैसे मिळतील हे जर तुम्ही केला, असं एक उदाहरण तुम्ही असं दाखवून द्या की तुम्ही शेतकऱ्यांकरता निस्वार्थप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेला. तुम्ही राजकारणात स्वतःच्या स्वार्थाकरता घाईघाईमध्ये आलात. आपले वडील मागील 10 वर्ष इथे आमदार होतात. आमदारकी पडल्यानंतर माननीय आरोतात्यासाहेब, कैलासवासी आरोतात्यासाहेब आमदारकी पडल्यानंतर तुम्ही राजकारणातून तुम्ही आणि तुमचं कुटुंब इमिजिएट डिलीट होऊन गेलं. तुम्हाला ह्या मतदारसंघाशी काही घेणं देणं नाही, फक्त आपला स्वार्थ, आपली कंपनी, करोडोने पैसे कमवायचे, 1 रुपयामध्ये सीट्स जमा करायचे आणि हजारो रुपयामध्ये ते विकायचे. अशा पद्धतीमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय केला आणि करोडो रुपये तुम्ही कमवलेत. पण शेतकऱ्याकरता देण्याकरता तुम्ही असं उदाहरण दाखवा की तुम्ही शेतकरी प्रदर्शन घेतलं, कृषी प्रदर्शन घेतलं, त्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेत. तुम्ही असं काय गोष्टी केली ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मार्केटिंग न करता केलं. CSR फंड तुम्हाला मिळतो, त्या CSR फंड मधून तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत, पाचोरा भडगाव शेतकऱ्यांपर्यंत काही करण्याचा प्रयत्न केला. कोविडचा प्रसंग इतका विदारक होता, त्यावेळेस ताई आपण साहेब तुम्ही कुठे होता. असे मी तुम्हाला अनंत उदाहरण देऊ शकतो. खरं तर मी ताईंबद्दल बोलणारच होतो, त्या वेगळ्या आदरस्थानी आहेत. इलेक्शनमध्ये त्या बऱ्यापैकी मागे आहेत, त्यांचं मी याच्यात हेही पकडत नाही. पण ताईंनी माझ्यावर बोललं म्हणून एक फक्त हे केलं. ताई जर तुम्ही म्हणाल तर मी इतके पुरावे तुमच्या कंपनी आणि तुमच्याबद्दल देऊ शकतो की तुम्हाला पाचोरा भडगाव जनतेशी थोडं सुद्धा भावनिक नातं नाही, इथपर्यंत तुमचं आहे. जर तुमचं भावनिक नातं असतं तर आरोतात्यासाहेब, कैलासवासी आरोतात्यासाहेब जर पडले असते तर त्या क्षणाला आपलं कुटुंब आणि निर्मल सीड्स यांनी डायरेक्ट इथल्या जनतेशी नातंच तोडून टाकलं. आणि ज्या पद्धतीमध्ये ज्या लोकांनी तुम्हाला 10-10 वर्ष प्रेम दिलं, एकदाच का तुम्ही थोडाफार चुकला असाल म्हणून तुम्हाला नाकारलं असेल. आता मला मागच्या वेळेस मला नाकारलं ना लोकांनी, म्हणून का मी जनतेशी नातं तोडलं. उलट मी कुठेतरी कमी पडलो, माझे ध्येय धोरण लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडलो, काहीतरी मी कुठेतरी माझ्यामध्ये कमी राहिली. ते कमी दूर करून मी अजून चांगल्या पद्धतीत दृढ नातं माझ्या पाचोरा भडगावकरांची करण्याचा प्रयत्न केला आणि अविरतपणे अजून 5 वर्ष काम करत राहिलो.
तुम्हाला तिकडे तिकीट मिळतं म्हणून तुम्ही तिकडे चालला गेलात. अन्यथा ताई मागील 5-10 वर्ष तुम्ही कुठेही राजकारणात समाजकारणामध्ये निर्मल सीट्स किंवा तुम्ही तुमचं कुटुंब मला दिसलेलं नाही. पण असो, तुम्ही ह्या पद्धतीत माझा जरा नीटसा अभ्यास जर केला असता ताई तर तुम्हाला खरंच कळालं असतं अमोल शिंदे शेतकरी पुत्र आहे की नाही. तुम्ही फक्त आणि फक्त प्रोफेशनल आणि कॉर्पोरेट लेवलला काम करतात. तुम्ही जे काही निर्मल काम केलं असेल शेतकऱ्यांकरता तर मागे निर्मल सीड्सच बॅनर लावलं असेल आणि स्वतःची मार्केटिंग तुम्ही तिथे केलेली आहे. अदरवाईज दुसरं काहीच केलं नाही. राशी सीड बद्दल बोलायला लागलं तर खूप वाईट पद्धतीत आपण सगळं येऊ शकतो. याचा पूर्व इतिहास आमच्या शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे की राशी सीडच्या माध्यमातून आपण किती मोठ्या प्रमाणावर पैसे कमवले गेलेले आहेत. तर हा मला तुमच्याबद्दल बोलायचं नाही. पण असो, फक्त या ताईंच्या प्रश्नाचं उत्तर